शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरचे स्वागत. आपला विषयच भारी असतोय. आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री यश महेश मोतीवार भिगवण मलटणला जमीन आहे सरांची आणि हे साहेबांचे मॅनेजर आहेत निकम साहेब म्हणून. यांच्या देखरेखीखाली ही गाडीचं लोडिंग चाललेलं आहे. आता जो नारळ भरतोय तो आपण लोटण नारळ आहे. आता लोटण नारळमध्ये जर बघितलं तर ही 2.5 वर्षाची रोपं 60 किलोच्या बॅगमध्ये आहेत. रोप लावल्यापासून आपल्याला 1.5 ते 2 वर्षामध्ये उत्पादन चालू होते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी 35 एकरात शासनमान्य नर्सरी. महाराष्ट्रात बुकिंगनंतर सर्व ठिकाणी रोपं घरपोच होतात. आता हे आमच्या नर्सरीचे मॅनेजर श्री राजू भोसले यांच्या देखरेखीखाली हे लोडिंग चाललेलं आहे. तर शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण जे मोठं लोडिंग बघणार आहेत त्यामध्ये आपल्याला वेगवेगळी फळझाडं आहेत. आता हा जो लोटण नारळ आहे ही जात आहे गुजरातमधली, जुनागडमधली आणि रोप लावल्यापासून आपल्याला 1.5 ते 2 वर्षात जमिनीपासून फळधारणा चालू होते. ह्याला जे नारळ लागतात त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे 600 मिलीपर्यंत आहे. नारळ लागल्यापासून 8 महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर 11 महिन्यात खोबरं तयार होणार. 2 in 1 दोन्हीसाठी वापरात येणाऱ्या जाते. आता लोटण जात म्हणजे ही बुटकी जात आहे. अगदी जमिनीपासून फळधारणा चालू होते म्हणून याला बुटकी लोटण म्हणतात. नारळ जर म्हटलं तर हा शारफळ खारफड जमिनीत, दगडाच्या, कर्लाच्या सर्व जमिनीत येणारा अगदी दलदलयुक्त जमीन पण नारळ चांगला येतो. आणि नारळाचं जे आयुष्यमान आहे ते 50 वर्षापर्यंत असल्यामुळे आपल्याला रोप लावल्यापासून प्रत्येक वर्षी या माडाला 350 ते 450पर्यंत फळधारणा होणार. आणि नारळ पाणी हे आपल्याला जाग्यावरती 20-22 रुपये नारळ विकला जातो. आज महाराष्ट्रात आपल्याकडे जी नारळ लागवड झालेली आहे तर शेतकरी बंधूंना हे उत्पादनाचं पीक चांगलं आहे आणि ज्याचं आयुष्यमान जास्त आहे. तर ही जी रोपं आपण लागवड करणार आहे ही बांधाला लावली तर 15 फुटाला, प्लॉटमध्ये लावली तर 20 फुटाला, 1 एकरामध्ये 120 रोपं बसतात आणि आपल्याला मध्ये आंतरपिकं घेता येतात. खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन अशा प्रकारचे हे लोडिंग सिलेक्टेड रोपं दिली जातात. खराब रोपं बाजूला काढली जातात. बघू शकतो आता हे खराब रोप जे वाटतं आम्हाला ते बाजूला काढलेलं आहे. अशा प्रकारचे लोडिंग पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी. असे व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंना घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आपल्या मित्रमंडळींना पण हे सर्व आता ही जातीवंत रोपं जे आहेत बघू शकतो आपण. लोटण नारळ 2.5 वर्षाची रोपं 60 किलोची बॅग. आता हिची किंमत जी आहे ती जाग्यावरती 2.5 वर्षाच्या रोपाची किंमत 850 रुपये आहे. हा उन्हाळ्यामधील दर आहे. जूनमध्ये दर हा वेगळा असतो. सीझनमध्ये प्रत्येक रोपाची किंमत ही वाढत असते, मागणी जास्त असते. आता उन्हाळ्यामध्ये जे शेतकरी बंधू लागवड करतात त्यांच्यासाठी फक्त 850 रुपयाला तेच रोप आपण देत असतो. बघू शकतो आपण अशा प्रकारचे ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत. अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. कारण आज हे 30 टनाचं जे लोडिंग आहे सर्व फळझाडं आहेत. जे आता खराब रोप वाटते ते बाजूला काढलेलं आहे. आज नारळ, आंबा तयार झाडे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व पाहता येणार आहेत. व्हिडिओ मोठा असणार आहे. बुटकी लोटण म्हणून जात येते. नारळ साईज चांगले 2 in 1 वापरासाठी येणाऱ्या जाती. महेश मोतीवार ही व्यक्ती सरांचा बिझनेस आहे. त्यांच्या चिरंजीवनी हे जे बुकिंग केलेलं आहे यश महेश मोतीवार म्हणून मलटणला ॲग्रो टुरिझमच्या हिशोबाने ही सर्व झाडे लागवड करायची आहेत. बघू शकतो आपण लोटण नारळ. आपल्याकडे नारळामध्ये ग्रीन मलेशियन, ग्रीन डॉर्फ, लोटण, चेनंगी, ऑरेंज डॉर्फ, येलो डॉर्फ या सर्व बुटक्यामध्ये जाती मिळत असतात. 35 एकरातील सर्वात मोठी नर्सरी, 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे. तर शेतकरी बंधूंनी पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर सर्व तयार झाडं लोडिंग असणार आहेत. जे आपलं लोडिंग चाललेलं आहे
यश महेश मोतीवार सरांचं भिगवण मल्टनसाठी 30 टन टोटल लोडिंग आहे. बघू शकतो आपण अशा प्रकारे हे जे आता लोडिंग चाललेलं आहे. हे आमचे लातूरचे ड्रायव्हर साहेब आहेत. हे स्वतः ही गाडी घेऊन चाललेले आहेत मल्टन भिगवणसाठी. तर शेतकरी बंधू महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं आपली पोच होत असतात. 35 एकरात नर्सरी असल्यामुळे सर्व महाराष्ट्रात बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपं घरपोच, लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन, सर्व नियोजन, रोप लागवडीपासून आपल्याला सर्व माहिती आणि बागा डेव्हलप होतात. 35 एकरात नर्सरी असल्यामुळे सल्ला सर्व नियोजन मिळत असतं. शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. शेतकरी बंधू नमस्कार. आता आपण जे श्री यश महेश मोतीवार साहेबांचं भिगवण मल्टनसाठी ॲग्रो टुरिझम फार्म आहे, त्यासाठी आपण जी झाडं भरत आहोत ही ग्रीन मलेशियन आहे. नारळ 2.5 वर्षाचा 60 किलोच्या बॅगमधील. त्याचबरोबर तिने इतर फळझाडे घेतलेत. हे मोठं लोडिंग आहे, जवळजवळ 30 टन माल. आणि एका गाडीमध्ये आपण जे लोडिंग करावलं आहे हे स्टेप बाय स्टेप चालू आहे. व्हिडिओ मोठा असला तरी शेतकरी बंधूंनी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. आमचे हसरे ड्रायव्हर जे लातूरचे आहेत, बिचारे कायम फोन केला की सदैव आमच्या सेवेसाठी तत्पर असतात. असे ड्रायव्हर साहेब आमचे, त्यांच्या नियोजनाखाली ही गाडी लोडिंग. आतापर्यंत तुम्ही आमच्या नर्सरीचे किती भाडं मारले? लांब पल्ल्याचं किती भाडे मारलेत आतापर्यंत? लांब पल्ल्याचे 4-5 मारले. 4-5 भाडे मारलेले आहेत. गोवा मारलेला आहे. गोवा, दोडा मार्ग हे सगळे तुम्हीच मारलेले आहेत. तर शेतकरी बंधू आपण बुकिंग नंतर रोपची देतोय पोच, त्यामध्ये असं गाड्यांचं नियोजन असतं. आणि थप्पी लावण्याचा जो प्रकार आहे अशा प्रकारे थप्पी लावली जाते. एका रोपावरती 6 रोपाचा लेअर आहे. आता साहेबांनी जी सगळी रोपं घेतली ती 60 किलोच्या बॅगमधला चिक्कू बघू शकतोय अशा प्रकारचं. आता ही जी लागवड जी करायची आहे ती आपल्याला बांधावरती 15 फुटाला नारळ लागवड करायची आहे. तर आपला जो टोटल ॲग्रो टुरिझमचा फार्म किती एकरात आहे? साधारण 67 एकरामध्ये फार्म आहे. महाराष्ट्रातील एवढा मोठा ॲग्रो टुरिझम फार्म आपला मोठा पहिला आपलाच असणार आहे. कारण मी आत्तापर्यंत जे डेव्हलप केलेले आहेत हे 12, 15, 25 एकर लास्ट ॲग्रो टुरिझम फार्म आज हा पहिल्यांदाच आपल्याकडे मोठ्या क्वांटिटीमध्ये भिगवण मल्टनमध्ये होत आहे. आणि या बॉर्डरला आपण नारळ आणि आंबा, केशर आंबा, त्याचबरोबर संकरित नारळ दिलेला आहे. त्यामध्ये मगाच्या व्हिडिओमध्ये आपण लोटन बघितला. आता हा ग्रीन मलेशियन जो लावल्यानंतर 1.5 वर्षामध्ये ते 2 वर्षामध्ये उत्पादन चालू होते. आणि एका झाडाला आपल्याला 450-500 पण नारळ लागायला चालू होतात. जसा त्याचा बुंदा वाढेल तशी साईज वाढणार आहे आणि आपल्याला उत्पादन मिळणार आहे. तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे. आणि ह्याच व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक स्टेजची झाडं भरतेली लोडिंग बघणार आहे. व्हिडिओ जरी 1 तासात झाला तरी शेतकरी बंधूंनी बघायचा आहे व्हिडिओ. अशा प्रकारे हे हमारे MPK साहब है. क्या भैया थोड़ा स्माइल वेल दे दो. हाँ बराबर. अशी आमची MPची टीम आहे. आपल्याकडे नांदेड, झारखंड, मध्य प्रदेश इथले लेबर आहेत. टोटल 250 कामगार आहेत. 35 एकरात नर्सरी असं जे काम चालतं त्यामध्ये आता नारळ रिबॅगिंग हे सर्व गोष्टी आपल्या 12 महिने चालूच असतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी. शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. अधिक माहितीसाठी तर आपला नंबर दिलेलाच असतो, पण ह्या चॅनलला आपल्याला 6000 व्हिडिओ पाहता येतील. अशा प्रकारचं लोडिंग आणि खात्रीशीर रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच व्हिडिओमध्ये आंबा लोडिंगचा पण पाहणार आहे, त्याचबरोबर आंबा लागवडीचं मार्गदर्शन. तर शेतकरी बंधूंनी खारपट जमिनीमध्ये, खरकाळ जमिनीमध्ये, दलदलीत जमिनीमध्ये नारळ लागवड केली तर भवितव्यामध्ये 50 वर्षापर्यंत आपल्याला नारळ आणि सुपारीचं उत्पादन घेता येईल. सरासरी नारळापासून आपल्याला वर्षाकाठी 9 ते 10 लाख रुपये उत्पादन आणि सुपारीपासून आपल्याला 5 ते 6 लाख रुपयाचे उत्पादन घेता येतं. बघू शकतोय श्री यश महेश मोतीवार साहेबांचं भिगवण मल्टनसाठी लोडिंग. बंधू आता जे आपलं लोडिंग चाललं आहे हे दशिरा आंब्यात चाललेलं आहे. 5 वर्षाची रोपं अशी फळं लागलेली झाड येतात. बघू शकतोय आपण टोटल 7.5 लाख रुपयाची ऑर्डर आहे.
आणि ही जी गाडी आहे ही 30 टनाची गाडी आहे. बघू शकतो अशा प्रकारे तयार फळझाडे मिळतात आपल्याकडं. आता दशेरी आंबा 2000 रुपये किमतीचा हा लावली की उत्पादन चालू. याचं लागवड अंतर 15 बाय 15. तसेच ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा भरणा किंवा काय जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडे मिळतात. तयार फळझाडे लावलीचं नुकसान भरपाई मिळते. बघू शकतो आपण रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. फक्त शेतकरी बंधूंना विनंती आहे की तिने सर्व व्हिडिओ पूर्ण बघावा, कारण आजचं लोडिंग हे उन्हाळ्यामधील 16 मार्चमधलं लोडिंग आहे. उन्हाळ्यामधलं एकदम लोडिंग. आपली 12 महिने झाडांच्या लागवडी असतात, हे पाहण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पाहावा. अधिक माहितीसाठी सल्ला व मार्गदर्शन. आता जे आपण तयार झाड घ्यायला आलो आहे, हे तयार झाड म्हटलं तर तोतापुरी झाड आहे, 5 वर्षाचं रोप. आता जे यश, महेश, मोतीवार, बिगवन, मल्टनसाठी तयार फळझाडांचं लोडिंग आहे. ही जर रोपं म्हटलं तर ॲग्रो टुरिझम 70 एकरमधला आहे. आज दिनांक 16/3/2024 लोडिंग चालले आहे. आता हाच रांबा म्हणा त्याचं लागवडांचं 15 बाय 15 तयार झाड असल्यामुळे आपल्याला उत्पादन चालूमध्येच तयार आंबे लागलेली झाडं बघू शकतो आपण. त्याचबरोबर हे रोप 15 फुटावर घ्यायचं आहे. आता अशा प्रकारची ही रोपाची लोडिंग चाललेली आहेत. ही मोतीवार साहेबांची टोटल 7.5 लाख रुपयाची गाडी घेतलेली आहे. बघू शकतो आपण. शेतकरी बंधूंना रोपं दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन. ती माती भरा उसमें डालो, उसमें ऐसा मत करो यार काम. बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं दिली जातात. खात्रीची रोपं, सल्ला मार्गदर्शन. तयार आंबा म्हटलं अशा प्रकारचे. अजून 3 रोपं काढायची आहेत तयार हिची आंब्याची. आंबे लागले झाडं काढा साहेबांनो. बघू शकते अपन. परसों डांस बहुत अच्छा चल रहा था. कौन सा पैक था? बहुत अच्छा डांस कर रहा था पीके. आमिर खान का पिक्चर का देखा है क्या? बघू शकते आपण अशा प्रकारचे मोटर साहेबांचं तयार फळझाडाचं लोडिंग. खात्रीची रोपं, सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार. जे आपण सकाळपासून या गाडीचं लोडिंग बघतोय भिगवणसाठी. आता हा 60 किलोच्या बॅगमधील आंबा आहे. बघू शकतो आपण 60 किलोच्या बॅगमधील आंबा. हे रोप आहे 4 वर्षाचं, जिची किंमत 850 रुपये आहे. काठी खवा जरा अजून काठी खवा 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 ते काय होत नाही, त्याला नाही पाठत, घ्या खवा. बघू शकतो आपण 8-10 फूट उंची हे लोडिंग चालले. यश, महेश, मोतीवार, बिगवन मल्टनसाठी ॲग्रो टुरिझम फार्म आहे. आता आंबा भरायचा आहे, तो आपल्याला 150 आंबा भरायचा आहे 60 किलोच्या बॅगमध्ये. आता याची जर लागवड केली शेतकरी बंधूंनी तर आता ही लागवड आपण 15 बाय 15 वरती एकरामध्ये आपण 200 रोपं लावू शकतो. पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन घेता येतं. दशेरी आंबा म्हटलं की त्याला प्रत्येक वर्षी उत्पादन मिळतं, फळ येतं. आणि नर्सरी शासन मान्य असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं. भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नाना देशमुख योजना, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे आपली. आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात. आता हा ॲग्रो टुरिझम जो आहे तो 76 एकरामध्ये मल्टनमध्ये होणार आहे भिगवणजवळ. ह्याच्यात आपण जे केलेले आहेत ते 25-30 एकरापर्यंत केलेले आहेत. हा पहिल्यांदाच ॲग्रो टुरिझम जो आहे हा 76 एकरामधला आपल्याकडे आलेला आहे. तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे.